गाडीवाला गोरेगावला नेऊन सोडेल का, असे भिवाने स्टेशन मास्तरला विचारले. तोवर स्टेशनवर उभी असणारी ही पोरं अस्पृश्य महार आहेत, ही बातमी स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या बैलगाडीवाल्यांपर्यंत केव्हाच पोहोचली होती. तुम्ही त्यांच्या बैलगाडीत बसले तर बैलगाडी बाटेल, म्हणून कोणताही बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार होणार नाही, असे स्टेशन मास्तर बोलला. त्यानंतर भिवा म्हणाला, आम्ही गाडी भाड्यापेक्षा दुप्पट पैसे देऊ, त्यावर बघू. कोणा तयार होतच का, असे बोलून स्टेशन मास्तर निघून गेला. नंतर थोड्या वेळाने स्टेशन मास्तर आला व दुप्पट भाडे आणि बैलगाडी तुमची तुम्हीच हाकायची, तुमचा स्पर्श होऊ नये म्हणून गाडीवान गाडीच्या मागे चालेल, अशा अटी घालून एक बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. कोणीतरी बैलगाडीवाला शेवटी आपल्याला मागे चालेल, अशा अटी घालून एक बैलगाडीवाला शेवटी आपल्याला न्यायला तयार झाला. या गोष्टीचा आधार वाटला आणि ही भावंड आनंदाने बैलगाडीत जाऊन बसली. बैलगाडीचा कासरा मुलांच्या हातात देऊन गाडीवान मागून चालायला लागला. या छोट्या मुलांना बैलगाडी चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु अस्पृश्यतेने आज अचानक गाडीचा कासरा त्यांच्या हातात दिला होता. आता सूर्य अस्ताला चालला होता. गाव वस्तीतून आता गाडी बरीच दूर आली होती. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. या सर्व भावंडांच्या पोटात कावळे ओरडत होते. खूप कडाडून भूक लागली होती. घरातून आल्याने व शेजारच्या मावशांनी बायांनी मुलांना वाटेत खायला शिधा बांधून दिलेला होता. खायला तर चांगलं होतं, पण घरातून निघाल्यापासून त्यांना कुठेही पाणी प्यायला मिळाले नव्हतं. सर्वांच्या घशाला कोरड पडली होती, त्यामुळे खायला असूनही खाता येत नव्हतं. गाडीवानाने गाडी एका ओढ्याजवळ थांबवली आणि हाताल्या पिशवीतील काही पैसे मुलांकडून मागून घेऊन तो खायला गावात जेवणासाठी गेला. मुलं ओढ्याजवळ त्या अंधारात पाणी मिळते का ते पाहत होती, पण त्या ठिकाणी गावातील गायी म्हशी फिरून गेलेल्या होत्या आणि सगळीकडे शेणाचा दुर्गंध पसरलेला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने ओढा पूर्ण आटलेला होता. तेथील एका खड्ड्यात थोडं पाणी आहे असे दिसले, परंतु त्या खड्ड्यात शेणमाती पडल्यामुळे तो खड्डा शेणमातीने अर्धा भरलेला होता व त्यात थोडे पाणी होते. त्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली होती, त्यामुळे मुलांनी ते पाणी पिणे टाळले. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता, परंतु प्यायला पाणी नसल्याने त्यांनी ते भाकरीचे गाठोडे पुन्हा तसेच बांधलं. बराच वेळानंतर गावात जेवायला गेलेला गाडीवान माघारी आला. मुलांनी पाणी नाही ही हकीकत त्याला सांगितली, परंतु काही न बोलता चला बघू पुढे असं म्हणत ते सर्वजण निघाले. आता रात्र वाढत चालली होती. मुले गाडीत बसली होती आणि चालता गाडीवान मागे चालत होता.